बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत निघालेली लिपिक भरतीचा जो लेखी परीक्षेचा जो निकाल जाहीर झाला आहे, जे तिन्ही खंडपीठासाठी तो निकाल जाहीर करण्यात आला आहे. जसं की औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ आणि मुंबई खंडपीठ अशा तीनही खंडपीठातील जो कट ऑफ आहे तो वेगवेगळा लागला आहे. याची सविस्तर माहिती आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. परंतु जो कट ऑफ जाहीर झाला आहे तो कट ऑफ जो आहे हे अपेक्षेपेक्षा थोडंसं जास्त लागलं आहे. आता अपेक्षेपेक्षा जास्त लागण्याचं काय कारण असू शकतो किंवा मग अनेक लोकांना वाटत होतं की बा जो कट ऑफ जो आहे हा 65 किंवा मग 60 ते 65 आणि नागपूर बेंचचा कट ऑफ जो आहे तो हाय जाणार आहे असं आपणही बऱ्याच वेळा सांगितलं होतं. परंतु जो एकंदरीत स्किल टेस्ट साठीचा जो कट ऑफ बॉम्बे हायकोर्टाचा थोडासा हाय गेलेला आहे. नागपूर खंडपीठाचा जो कट ऑफ आहे तो लेखी परीक्षेचा लागला आहे 70 मार्कांवर. औरंगाबाद खंडपीठाचा आहे ते 69 मार्कावर आणि मुंबई खंडपीठाचा आहे हा 67 मार्कांवर. एकंदरीत पाहता अनेक उमेदवारांना असं वाटत होतं की 65, 66 किंवा मग अनेक वेळा आपणही सांगितलं होतं की हे 60 ते 65 आणि 70 च्या दरम्यान हे कट ऑफ जाणार आहे. परंतु कट ऑफ अपेक्षेपेक्षा थोडंसं वर लागलं. त्यामुळे जे उमेदवार आतापर्यंत टायपिंग म्हणजे स्किल टेस्टची प्रॅक्टिस करत होते, ज्यांना 62, 65, 66, 68 नागपूर खंडपीठासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना 68 मार्क, 69 मार्क असून सुद्धा ते क्वालिफाय झाले नाहीत स्किल टेस्टसाठी. तर त्यांनी थोडंसं ताण घेऊ नका किंवा मग या गोष्टीचं एकदम असं डोक्यात विषय घेऊन ठेवू नका. कारण तुमची जे स्किल टेस्ट म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली आहे ती प्रॅक्टिस काय तुमची वाया जाणार नाही आहे. आणि ज्या उमेदवारांचं कट ऑफ मध्ये बसले आहे तर त्यांचं विशेषतः खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आणि आता पुढची वाटचाल कशा पद्धतीची असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर, जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं आपण सामान्य लोकांना सांगत असतो. लिपिक पदाची जी लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेचा कट ऑफ जाहीर झाल्यानंतर आता जे आहेत हे तुमची स्किल टेस्ट असणार आहे. आता स्किल टेस्ट संदर्भात आपण बऱ्याचशा वेळा सेमिनार अरेंज केले आहे आणि स्किल टेस्ट बद्दलची सविस्तर माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. परंतु आता इथून पुढे काय करायचं आहे, तर इथून पुढे काय करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. जे उमेदवार आतापर्यंत प्रॅक्टिस करत आलेले आहेत त्याच प्रॅक्टिसला मेंटेन करा आणि ज्यांची स्पीड आणि अॅक्युरेसी जर कव्हर झाली असेल किंवा मग चांगलं त्यांनी ज्यांचं 400 शब्द जे आहेत हे 9 मिनिटामध्ये, 8 मिनिटामध्ये, 8.5 मिनिटामध्ये, 9 मिनिटामध्ये होत आहे, तर अशा उमेदवारांनी थोडंसं जे पॅसेज आहेत ते पॅसेजची लेवल वाढवा आणि खूप जास्त वेळ प्रॅक्टिस करत बसू नका. ज्यांचं प्रॅक्टिस करताना थोडंसं अॅक्युरेसी आणि स्पीडचं प्रॉब्लेम आहे, ज्यांचं अजूनही 11 मिनिटं, 12 मिनिटं लागत आहे, 13 मिनिटं लागत आहे, त्यांनी थोडीशी प्रॅक्टिसवर थोडंसं मेंटेन करा. त्याच्यामुळंच तुमचं जे तुम्हाला आता जे कालावधी आहे ते कालावधी तुम्हाला कालावधीमध्ये तुमचं प्रॅक्टिस चांगली व्हायला पाहिजे. आता बऱ्याचशा उमेदवारांचा असाही प्रश्न होता की लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, आता स्किल टेस्टसाठी किती दिवस लागेल. तर हा जो आहे अप्रॉक्सिमेटली 15 ते 30 दिवसाचा कालावधी तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. मे बी अजून शिपाई पदाचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ अजून आलेला नाहीये. तर एकंदरीत कार ड्रायव्हरचा निकाल पाहता किंवा मग लिपिक पदाचा निकाल पाहता शिपाई पदाचाही निकाल थोडंसं हाय जाईल असा एक अंदाज आपल्याला जाणवतो आहे. त्याच्यामुळं शिपाई पदांचे स्किल टेस्ट संदर्भातली काही विशेष काही प्रोसेस नाही आहे. ज्या दिवशी शिपाई पदांचा लेखी परीक्षेचा कट ऑफ जाहीर होईल त्याच्या 1-2 दिवसामध्येच आपण ते स्किल टेस्ट संदर्भातली आपण सेमिनार आणि व्हिडिओद्वारे माहिती आपण ते घेऊन येणार आहे. त्यामुळे आता लिपिक पदांची जे समोरची स्टेज आहे किंवा समोरची स्टेप्स कशा पद्धतीनं आपण पार करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आपण त्याला बीट करायला पाहिजे आणि स्किल टेस्ट मध्ये कशा पद्धतीने आपण इंटरव्ह्यू साठी पात्र ठरलं पाहिजे याची काही बारीक बारीक गोष्टीवर थोडंसं भर देतो आणि याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. ज्या उमेदवारांचं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यांची स्पीड आणि अॅक्युरेसीचे अडचण आहेत तर त्यांना आपण सेमिनारमध्ये खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. वेगवेगळे टेक्निक्स, टिप्स सांगितले आहे. तुमचं अॅक्युरेसीसाठी तुमचं डेडिकेशन खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण मेडिटेशनसाठी तुझं सुद्धा एक ऑप्शन सांगितलं होतं आणि आपण टायपिंगसाठी 3 टायमिंग सांगितले आहे. एक मॉर्निंगचा टायमिंग घेतला होता आपण आणि त्याच्यानंतर दुपारचा आणि एक रात्रीचा, असे 3 टाइम मध्ये आपण डिवाइड केलं होतं. कारण तीनही टाइमचे जे कंडिशन्स आहेत आणि जे वातावरण आहे ते सगळं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिन्ही ऍटमॉस्फिअर मध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही परफेक्ट व्हाल आणि तुमचं जे कन्फ्युजन आहे किंवा मग तिथलं कंडिशन्स कशी हँडल करायची,
प्रॅक्टिस करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे जेणेकरून तुमची एक्झाम हॉलमध्ये तुमची गडबड होणार नाही किंवा मग तुम्ही हायपर होणार नाही. तर त्याच्यासाठी ऑडिओ क्लिप सुद्धा तुम्हाला मी शेअर केली होती. आपल्या जे टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपला सविस्तर माहिती आपण तुम्हाला शेअर केलेली आहे. जे उमेदवार अजूनही स्किल टेस्टसाठी तयारी करत आहेत तर त्यांनी आपला ग्रुप जॉईन करून घ्यावा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. इथून जे पुढे तुम्हाला जेवढा वेळ मिळणार आहे त्या कालावधीमध्ये तुमची प्रॅक्टिस अजून परफेक्ट व्हायला पाहिजे. आता त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरसी मेंटेन केलं तरच तुमचं समोरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुमचं इथं प्रॅक्टिस करताना तुमची पॅसेज जरी 10 मिनिटांमध्ये 9 मिनिटांमध्ये होत असेल, परंतु एक्झाम टाइमच्या वेळेस तुमचं तो 9 मिनिटांमध्ये विथ ॲक्युरसी आणि स्पीड मेंटेन राहतील का, हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट आहे. बरेचसे लोक याच्यावर कामच करत नाही. तर त्याच्यासाठी आतापासूनच तयारी ठेवा. तुम्ही घरी जर प्रॅक्टिस करत असाल तर आठवड्यातून 2 ते 3 दिवस इन्स्टिट्यूटमध्ये प्रॅक्टिस करण्याची एक सवय लावून घ्या. आणि घरी प्रॅक्टिस करत असाल तर तो ऑडिओ क्लिप जे आहेत ते ऑडिओ क्लिप तुम्ही हेडफोनमध्ये लावून सुद्धा ते प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला तिथे गोंधळ होणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये जर समजा अजून काही अडचणी असेल, काही तुम्हाला प्रश्न असतील, क्युरीज असतील तर तुम्ही आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जे उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी प्रॅक्टिस करायची आहे, जे उमेदवारांना स्किल टेस्ट संदर्भातली अजून सविस्तर माहिती पाहिजे असतील तर त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. त्याच्याद्वारे आपण सविस्तर माहिती वेळोवेळी तुम्हाला देत असतो. बाकी आपण जी माहिती तुम्हाला सांगितली आहे ते इंतर्भूत ऍज अ एक्सपिरियन्स बेस तुम्हाला सांगितली आहे. त्याच्यामुळं या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लीगल वन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मॅक्झिमम जे आहेत कोर्ट रिक्रुटमेंटच चालवलेले आहे. त्याच्यामुळं येणारी जे डिस्ट्रिक्ट कोर्टची रिक्रुटमेंट आहे किंवा मग येणारी जी हायकोर्टची पुन्हा येणारी रिक्रुटमेंट आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचे टिप्स, टेक्निक्स आणि माहिती जी आहे ती माहिती आपण वेळोवेळी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. त्याच्यामुळं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.